चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भारत. आणि हो, खास तू हो भरती, आपण हा गणिताचा विचारमंत भाग 4 हा तुमच्या समोर घेऊन आलो आहेत. आणि हो, तुम्हाला मागचे जे मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे कशाची, गणित मंच म्हणजे आणि की तू हो भरती, मिक्स गणित खास पोलीस भरतीसाठी, त्याचबरोबर इतर सरळ सेवा आर्मी भरतीसाठी आपण गणित हा विषय सर्वांना लागू पडतो म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण तयार केलेला आहे. आणि हो, आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांपर्यंत शेअर करा, ताकी त्यांचा काय होईल त्याच्यामध्ये फायदा होईल. चला तर मित्र हो, नक्की बर का, आणि शपथ आहे तुम्हाला, तुम्ही सबस्क्राईब करायचा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा, ताकी त्या गरिबांचा फायदा झाला पाहिजे. आणि हो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न. चला, असा प्रश्न दिसला तर सोडवायचा कशा पद्धतीमध्ये ते मी सांगतो. पहा, दोन संख्याचा मसावी 13 असून त्याचा लसावी 455 आहे. एक संख्या 75 ते 125 च्या दरम्यान आहे, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला केला. तर सोडवताना काळजी कशी घ्यायची दादा, ज्यावेळेस आपण लसावीला मसावी छेदामध्ये घेतलं त्यावेळेस आपल्याला असामायिक अव्ययाचा काय भेटणार आहे, गुणाकार भेटणार आहे. आणि या गुणाकाराची तुम्हाला काय करायची, फोड करायची. म्हणून लक्षात घ्या. आता पहा, जर आपण 455 छेदाला 13, आता लक्षात घ्या, आणि 13 त्रिक 39 उरले किती, 6 तेरी 5 65. आता तुम्हाला या संख्येची काय करायची, फोड करायची. आणि ही फोड येणार आहे 7 आणि 5 लगतच्या संख्येची फोड करायची. आणि हो, आलेल्या फोडला नेहमी तुम्ही मसावीनच गुणायचा, म्हणजे त्या संख्या तुम्हाला काय होईल दादा, प्राप्त होईल. समजून राहिलं पहा. मग आता मसावी किती आहे, 13, म्हणून आपण 13 ने या संख्येला काय करणार, गुणणार. म्हणजे 13 7 91 आणि त्याच्यानंतर 13 5 65. आता मला सांगा, पर्याय मध्ये 65 दिसतं का कुठं, 91 आहे. म्हणजे च्या दरम्यान 75 नंतर 125 च्या 91 तर आहेत, म्हणून ती संख्या असणार आहे 91. समजलं, हा त्या संख्येचं उत्तर आहे. चला, दशांचा गुणाकार त्याचबरोबर दशांशाचा भागाकार असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं मित्रांनो, लक्ष द्या. 0.4 गुणिला 0.4 गुणिला 0.4, त्याला छेदाला किती रे, 0.04 गुणिला 0.04. आता असा प्रश्न पहिले मान्य करायची, बोलू नका, असा प्रश्न पहिले काय करायची, मान्य करायची. आणि याच्यामध्ये पहिले काय मोजायचे, दशांश मोजायचे. अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश मोजायचे. मोजा, 1 1 2 3. अंशामध्ये किती स्थळानंतर दशांश आहे, 3. आता छेदात या, 1 2 3 4, किती रे, 4. आता छेदामध्ये 4 स्थळानंतर दशांश आहे, अंशामध्ये किती स्थळानंतर दशांश आहे, 3. मग शून्य कुठं वाढवावं लागल, अंशात किती शून्य वाढवावं लागल, 1 शून्य वाढवावा लागल. किती, 1 शून्य काय करावं लागल, आपल्याला वाढवावं लागल. मग आता सोडून द्या बाकीचा, दशांश नाही असं गृहीत धरा आणि डायरेक्ट फक्त संख्या उतरून घ्या. समजून राहिलं का. आता पहा, इथं शून्य काय करावं लागल, आपल्याला वाढवावं लागल. इथं काय करा, शून्य वाढवा, किती, 1. मग 4 4 सारखे झाले का, 4 4 सारखे झाले. अरे 4 गुणिला 4 छेदाला 4 गुणिला 4, फक्त संख्या मांडून घ्या आणि हे बराबरीत करून घेतलं. शून्य अंशात वाढायचा, 1 2 1 2 4 4 कटले का, राहिले किती, 4. आणि कायच वाढवायला सांगितलं, फक्त शून्य. आला का पर्याय तुमचं 40 उत्तर. मायच्या समजून सांगतो, हा तुमचं उत्तर. पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता तरी सबस्क्राईब करा. लक्षात घ्या. पहा, एका वर्तुळात त्रिज्या आपल्याला दिले, तुम्हाला ते क्षेत्रफळ कसं काढायचं तुम्हाला सांगितलं, प्रमाणामध्ये सांगितलं, डायरेक्ट वर्ग करा त्या संख्या लिहून सांगितलं. आणि परिमिती म्हणली असतं, जे दिसतं तेच लिहायचं, तार नाही घ्यायचं. म्हणजे 3 लिहून घ्यायचं आणि 5 लिहून घ्यायचे. चा वर्ग यास 3 चा वर्ग, 9 यास 5 चा वर्ग 25. लाईक करो, शेअर करो, फॉलो करो. चला, असा प्रश्न आला, पेपरला गेले, सोडवायचं कसं मित्रांनो, चा संबंध च्याशी ठेवायचा, जो दिसतो ते छेदाला टाकायचा, संपला विषय. म्हणजेच हे काम 10 माणसे लावली तर ते काम 12 दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी 15 माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, असा प्रश्न तुम्हाला दिला. वाचायला टाइम लागतो पण सोडवायला टाइम लागत नाही. गुणिला 12 छेदाला 15, 5 5 त्रिक 15, 5 2 10, 3 1 3 3 3 चूक
12 बराबर 4 दुनी 8. सोडवायला टाइम लागला का? नाही. वाचायला टाइम लागतो पण सोडवायला टाइम लागत नाही. चला मित्रांनो, असा प्रश्न आला तर सोडवताना पहा कसा सोडवायचा. लक्ष द्या. एक क्रिकेट संघाने पहिल्या 30 षटकामध्ये सरासरी, हा शब्द सरासरी निघली आणि किती सामन्यात? 30 सामन्याशी 4.3 धावा काढल्या. जिंकण्यासाठी एकूण 247 धावाची गरज असेल तर उरलेल्या 20 षटकामध्ये धावांचा सरासरी वेग किती ठेवावा लागेल, असा प्रश्न तुम्हाला केला. दादा एकूण धावसंख्या किती आहे? एकूण विचारात घ्या. 247 रन लागते त्यांना जिंकण्यासाठी आणि त्यांचं सध्या 30 षटकामध्ये 4.3 ची धावसंख्या आहे. म्हणजे रन किती बनलेत ते पाहू. म्हणजे 30 गुणिला 4.3 बराबर किती रे? 129 म्हणजे 1290 आणि दशांश एक स्थळानंतर दिला आपण, म्हणजे बराबर किती? 129. आता 129 रन बनले त्यांचे. रन किती होते पहिले? 247. आता अजूनही किती रन लागते जिंकण्यासाठी? 118. किती लागते? 118. आता 118 साठी त्याला 20 षटकामध्ये धावाचा सरासरी करायचा आहे. 20 षटकात मॅच त्यांना काय करायची? फिनिश करायची आहे. म्हणजे 118 छेदाला 20. चला लक्ष द्या. बे 5 10 उरले किती? 1 आणि बे 18 बराबर 59 छेदाला 10. शून्य किती आहे? 1. मग 59 लिहून घ्या आणि एक घर सोडून दशांश देऊन टाका. हे काय असणार आहे? सरासरी. हा तुमचा उत्तर असणार आहे. आहे का? 5.9 तुमचा सरासरी. चला लक्ष द्या. चला असा प्रश्न आला तर सोडवायची कसा? ज्याची किंमत त्याला द्या, ज्याची किंमत त्याला दिली आपोआप तुम्हाला किंमत भेटते. पा कशी. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेंटीमीटर असून त्याची एक भुजा 15 सेंटीमीटर असल्यास दुसरी भुजा काय, असा प्रश्न तुम्हाला केला. ज्याची किंमत त्याला द्या. कर्णाचा वर्ग बराबर बाजूचा वर्ग, लक्षात घ्या, अधिक बाजूचा वर्ग. लक्षात घ्या एवढं. ज्याची किंमत त्याला ठेवा. चला याची कर्ण काय आहे? 17. 17चा वर्ग बराबर दुसरी बाजू काय आहे रे? 15. 15चा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. ज्याची किंमत त्याला ठेवा. दादा लक्षात घे आणि सरळ सरळ याचा वर्ग किती झाला? 289 बराबर 225. लक्षात घ्या. 15चा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. लक्षात घ्या. 225 अधिक इकडे काय होईल? वजा 289 वजा 225 बराबर बाजूचा वर्ग. लक्षात घ्या दादा. 289 मधून 225 काढले किती? 64. 64 बराबर बाजूचा वर्ग. दादा याला घरात घाला आणि याला घराच्या बाहेर काढा. बाहेर काढलं याचे किती? 8 बराबर किती रे भाऊ? बाजू 8. हा तुमचा उत्तर असणार आहे. चला असा प्रश्न तुम्हाला सोडवायचं म्हणलं तर दादा सोडवायचं कसं पहा. लक्ष द्या. पप्पू शेठ आणि चंचुलाल यांनी भागीदारी व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5/4 असून मुदतीचे प्रमाण 3/5 होते. तर त्यांनी किती रुपये जास्त मिळाले, असा प्रश्न विचारला. दादा सोडवायचं कसं पहा. नफ्याचे प्रमाण पहा. नफ्याचे प्रमाण लक्षात घ्या. नफ्याचे प्रमाण बराबर पहा भांडवलाचा गुणोत्तर. भांडवलाचा गुणोत्तर गुणिला मुदतीचा गुणोत्तर. लक्षात घ्या. ज्याची किंमत त्याला ठेवा. ठेवली किंमत काय? भांडवल काय होती? 5/4 आणि गुणिला काय रे? 3/5. आता लक्षात घ्या. आता हा याचा अर्थ काय होतो? छेदाला. म्हणजे 5 छेदाला किती रे? 4 गुणिला 3 छेदाला 5. 5 काय झाले? कटले. बराबर किती रे? 3 छेदाला 4. मग कसं लिहिणार याला? 3/4. हे नफ्याचे गुणोत्तर पहा. 3/4 आहे का पर्याय? आला उत्तर पहा. आणि एक खुर्ची 450 रुपयांना विकल्याने त्याला 10% तोटा झाला. 20% नफा हवा असता तर खुर्ची केवढ्यास विकावी लागली असती, असा प्रश्न तुम्हाला केला. दादा लक्षात घे. 450 मांड. 450 10% तोटा म्हणल्याच्या नंतर संबंध आला 90चा. अरे नफ्या खाली नफा ठेव. 120 ला किती आणि याचा करा तिरपा गुणाकार.
450 गुणिला 120 छेदाला 90 0 0 कटले 9 1 9 9 5 45. आता पहा 12 5 60 आणि हा 0 उरला तो ठेवून द्या. 6 तुमचं उत्तर असणार आहे. पहा एका गावची लोकसंख्या 70,000 वरून 71,050 झाली म्हणजे लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली असा आपल्याला प्रश्न आला. तर सोडवायचं कसं दादा? पहिले लक्षात ठेवा, पहिले गावची लोकसंख्या 70 होती, नंतर झाली 71,050 झाली. मग आता याच्यामध्ये झाल्याच्या नंतर पहिले सुरुवातीला किती होतं हे महत्वाचं, सुरुवात महत्वाची आहे आणि सुरुवातीचाच पद नेहमी छेदाला घ्यायचा आहे. लक्षात घ्या. 7 तुलना किती फरक पडला? 1,050. 1,050 लोक काय झाले? वाढले. कोणत्या तुलनेत? या 70,000च्या तुलनेत. या 70,000सोबत गुणाकाराला 100 ठेवा, डायरेक्ट मग तुम्हाला टक्केवारी भेटून जाते. 1 2 3 1 2 3 7 1 7. लक्षात घ्या. 7 1 7 7 1 7 उरले किती? 3 आणि 7 5 35. 15 छेदाला किती? 10. 1 0 आहे, दशांश एक घर सोडून द्या. 1.5% गावची लोकसंख्या काय झाली? वाढली. लक्ष द्या. असा प्रश्न कसा सोडवायचा? शंकरराव आणि सुखदेवराज यांनी 1.5 लाख रुपये व 2.5 लाख रुपये व्यवसाय गुंतवले. वर्ष अखेर त्यांना 1,60,000 रुपये नफा झाला. नफ्याचे वाटणे सुखदेवराव यांना किती रुपये जास्त मिळाले? असा प्रश्न तुम्हाला केला. दादा हे शंकर लिहून घे. शंकर आणि त्याच्यानंतर सुखदेव. लक्षात घ्या. सुखदेवनं किती गुंतवले? 1.5 लाख. 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर यांना 2.5 लाख. 1 2 3 4 2.5 लाख रुपये. वर्ष अखेर यांना वर्ष अखेर किती रुपये नफा झाला? नफा लिहू नका. नफा झाला. नफा किती झाला? 1 2 3 4 1,60,000 रुपये नफा झाला. मग यांचा प्रमाण तयार करून घेऊ. प्रमाण तयार केल्याच्या नंतर 1 2 3 4 याचे 4 काटले तर याचे 4 काटायचे. प्रमाण सारखं करण्यासाठी याला 5 न दिलं तर याला 5 न भाग द्या. इथं 3 न दिलं तर इकडे 3 न द्या. जर भाग जात असेल तर, जर नसेल जात जसं तसं लिहा. 5 न जातो साहेब. लक्षात घ्या. 5 त्रिक 15 या 5 5 25. आता संक्षिप्त होतो का? हा शंकररावचं प्रमाण किती आणि सुखदेवरावचं प्रमाण किती? पण हे जे 1,60,000 आहे हे कोणाचा आहे? दोघायचा आहे. मग दोघायच्या प्रमाणाला भागा किती आलं? 8. 8 1 आणि 8 दोन्ही. जनरल किंमत किती आली? का द्याव किती? 20,000. किती हजार? 20,000. किती हजार आल्या? 20,000. 20,000 याला टाकून दिले 4 0. आता विचारलं सुखदेवचं की शंकरचं? सुखदेवचं प्रमाण किती आहे? 5 दोन्ही 10 आणि 0 किती? 1 2 3 4. चला बोला सुखदेवचे किती? हाय का पर्याय मध्ये 1 लाख? समजलं? असा प्रश्न दिसला. सोप्यात आणि सोपी भाषा सांगतो, सगळ्यात सोपं उत्तर देतो. लगेच पास समजून घ्या. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 240 रुपये, चक्र व्याज 258 रुपये होते. तर रक्कम व व्याजाचा दर किती? असा प्रश्न तुम्हाला केला. डायरेक्ट सांगतो दादा सोडवायचं कसं पहा. याच्यामध्ये पहा 2 वर्ष. किती वर्ष? 2 वर्ष लिहून घ्या. 2 वर्ष लिहून घ्यायचं आणि 2 वर्षामध्ये एक सरळ व्याज. काय म्हणलं मी? सरळ व्याज आणि त्याच्यानंतर एक चक्रवाढ व्याज. लक्षात घ्या. हे 2 वर्षाचं आहे. सरळ व्याज किती आहे? लक्षात घ्या. सरळ व्याज किती रे? किती? 240 आणि चक्रवाढ व्याज 258. च्या तुलनेत फरक काढायचा नेहमी. 18. किती आला? 18. आता च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी त्याच्यासोबत नेहमी 100 गुणाकाराला ठेवायचा. पा याच्यासोबत गुणाकाराला किती ठेवलं? 100 ठेवलं. हे किती वर्षाचं व्याज आहे? 2. मग एका वर्षाचं व्याज टाकून द्या. एका वर्षाचं व्याज किती झाला? 120. 120 उचला छेदाला टाका. हे दादा 1 2 सॉरी एकच कटला. पा 6 1 6 6 2 12 6 3 18 2 1 2 2 5 10. अरे 5 3 15% पर्याय मध्ये पाहायचं ते उत्तर मारायचं. किंवा आता तुम्हाला काय काढायचं सांगितलेलं आहे? मुद्दल रक्कम किती? लक्षात घ्या. किती वर्षाचं व्याज आहे? 2 वर्षाचा. 240 गुणाकाराला व्याजासोबत 100. चला दर किती आहे? 15%. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. ए दादा लक्षात घे. 5 3 15 5 2 10 3 1 3 3 8 24 बे का बे आणि बे कटला 10 गुणला 80 बराबर किती?
हा, लाईक करो, शेअर करो, फॉलो करो, कमेंट्स करो. आला. चला मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि हो, आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायचं. आणि हो, याच्यातला जो थोडासा भाग राहिला आहे पुढच्या घटकामध्ये ऍड करील आणि नंतरच्या घटकामध्ये पुन्हा तुमच्यापर्यंत समोरच्या व्हिडिओमध्ये हजर राहील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.